सगरोळीत वाळू माफियांचा तांडव, महसूल विभाग सुस्त, मांजरा नदीची होते चाळण, प्रशासनाच्या नाकाखाली पोकलेन उपसा, साहेब गप्प का, जनतेचा सवाल। बिलोली तालुक्यातील सगरोळीतील मांजरा नदी पात्रात सध्या वाळू माफियांनी धुमाकूळ घातलाय। पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून दिवसा ढवळ्या नदीचे लचके तोडले जातात। एक दोन नव्हे तर चक्क 4 अजस्त्र पोकलेन मशीनच्या साह्यानं बेकायदेशीर उपसा सुरू आहे। महसूल विभागाचे अधिकारी मात्र डोळे झाकून बसल्याचं चित्र आहे। नदीपात्राचं वाळवंट करण्याचा कट। सगरोळी घाटावर सध्या नियमांची सर्रास पायमल्ली होते। क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरलेले हायवा ट्रक रस्त्यावरून सुसाट धावतात। पोकलेन वाळू उपसल्यामुळे नदीपात्रात खोल खड्डे पडलेत। भविष्यात पाणी पातळी खालवण्याचा मोठा धोका निर्माण झालाय। निसर्गाचा हा ऱ्हास थांबवण्याऐवजी प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्यानं संताप व्यक्त होतोय। अधिकाऱ्यांचा सायलन्स की अर्थपूर्ण साठवलूट। विशेष म्हणजे जनता न्यूज 24 तासचे प्रतिनिधी दयानंद भद्रे यांनी या गंभीर प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी नायब तहसीलदार बालाजी मेटेवाड संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना वारंवार फोन लावला, मात्र साहेबांनी फोन उचलण्याचं साधं सौजन्यही दाखवलं नाही। या मौनामुळेच आता प्रशासन आणि वाळू माफियांमध्ये नक्कीच काहीतरी अर्थपूर्ण व्यवहार दडलाय का अशी चर्चा सगरोळीच्या चौकाचौकात सुरू आहे। जनतेची मागणी, सगरोळीतील हे पाप कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे? जिल्हाधिकाऱ्यांनी आता तरी याकडे लक्ष देऊन भ्रष्ट अधिकारी आणि वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जन आंदोलन छेडलं जाईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला। बिलोलीवरून आमचे प्रतिनिधी दयानंद भद्रेसह मी अवधूत, जनता न्यूज 24 तास, बिलोली।